चला मंडळी, आता आपण तिखट पाणीपुरी आणि शेवपुरी जी खालेली आहे त्याच्यामध्ये आता थोडं गोड पण मिक्स करूया। आता आम्ही राधेकृष्ण आईस्क्रीम इकडे स्वाद घ्यायला आलेलो आहोत। मित्रांनो, लवकर आपण पाणीपुरी खाऊन आणि हे पण आईस्क्रीम पण ट्राय करू शकतात। हा पण आईस्क्रीम खूप वर्षापासून आहे, फेमस आहे। ॲक्च्युली याचे वडील बघाचे, पण आता हा मुलगा बघते। वडील त्यांचे काही तर नसणार आहे, पण खूप छान आहे, खूप टेस्ट चांगले बनवतात। आता आपण खाऊन बघूया नक्की। हो नक्कीच, खाऊ बघूया। ओके सर, आपकी फेमस आइसक्रीम कौन सी है? जो फेमस है, बहुत ज़्यादा अच्छा। ठीक है, चलेगा। जो आपको यांची फेमस आईस्क्रीम आहे, मलाई वगैरे पिस्ता वगैरे असं म्हणालेत। आता ते आपली डिश आता येणार आहे आपल्यासमोर आणि ती आम्ही ऑर्डर केलेली आहे, आता येईलच 2 मिनिटात। 2 मिनिटात आईस्क्रीम म्हणाल तर आपल्याला खूप चव येते। हे मला तर खूप आवडतं आईस्क्रीम खायला। बघा फ्रेंड्स, आईस्क्रीम आलेली आहे, मिक्स फ्लेवर आहे, मलाई, पिस्ता, मँगो, बघू शकतात तुम्ही। आम्ही आता टेस्ट करतोय। तर आम्ही टेस्ट करून पाहणार आहेत आणि तुम्हाला याचा सॉस पण सांगणार आहे। मँगो वाव, खूप मस्त आहे, फ्रेश आहे एकदम। टोटली खूप टंग जी आहे माझी स्वीट झालेली आहे, खूप छान आहे, मस्ट विजिट। पाणीपुरी खाल्यानंतर एकदा तरी इकडे एक हाफ का आईस्क्रीम खावा, नक्कीच खावा। थँक्यू। आता हरेश दादा आमचे टेस्ट सांगतील। फ्रेंड्स, खूप छान आहे। नक्की तुम्ही इकडे या आणि बघा, आणखी आम्ही ते ट्राय केलेलं आहे, खूप मस्त वाटलं। जसं आम्ही घेतलं लगेच वितळून गेलं आणि टेस्ट पण चांगली आहे, फ्रेश आहे। आणि अशी जी कुल्फी जी आहे, यांचं आईस्क्रीम आहे, ते स्वतः हे घरी बनवतात आणि चांगलेही बनवतात। तर ह्या पद्धतीने त्यांनी चांगल्यापैकी हे ठेवलेलं आहे, आईस्क्रीम ठेवलेले आहेत। तर तुम्ही पण नक्की येऊन बघा, टेस्ट करा। तुम्हाला बरंच व्हरायटी यामध्ये दिलेले आहेत, बदाम पिस्ता, फालुदा वगैरे, मँगो, अशी खूप सारे बघू शकता, लिस्ट लावलेली आहे। तुम्ही येऊन काही पण ट्राय करू शकता। त्यांनी आम्हाला सांगितलं की सर्व माझं जे आईस्क्रीम आहे सर्व फेमस आहेत, छान आहेत। तर आम्ही हे पण त्यांची डिश एक ट्राय केलेली आहे। ही डिश एवढं छान आहे की तुम्हाला नक्कीच आवडणार। तुम्ही वारंवार इथे येतील, पाणीपुरी खायला पण येतील। नक्की तुम्ही या, नक्की विजिट करा, मस्ट विजिट। हे बघा फ्रेंड्स, त्यांचं अजून एक फेमस जी आहे बदाम शेक, ते आलेलं आहे। बघू शकता तुम्ही, किती मस्त आहे। मी आता ह्याची टेस्ट करते। त्यांची आईस्क्रीम पण खूप छान आहे। आईस्क्रीम सोबत शेक, बदाम शेक खूप छान आहे, ब्रिलियंट, एक्सिलेंट, मस्ट विजिट। बस, खूप सारे व्हरायटी आहेत, खूप सारे आईस्क्रीम वगैरे, फालुदा वगैरे तुम्ही खाऊ शकता। इथे लिहिलेला रोज फालुदा, त्यानंतर पायनॅपल फालुदा वगैरे, असे खूप सारे व्हरायटी लावलेत इथे। नंतर इथे बदाम पिस्ता आहे आणि काजू शेक आहे, असे खूप सारे असे आमच्या काही व्हरायटी आहेत। एक नाही तर अनेक आहेत, तुम्ही ते ट्राय करू शकता। नक्की तुम्ही या, नक्की ट्राय करा, मस्ट विजिट। खूप छान लागते, टेस्ट एकदम टेस्टी आहे, खूप छान। आता आपण राधेकृष्ण आईस्क्रीमचे मालकाशी आता आपण भेट घेणार आहेत। बोला, कंपनी जाओगे? त्यांच्याशी आम्ही विचारणार आहेत की हे शॉप कधीपासून आहे आणि किती वर्षापासून ते हे चालवत आहेत। खूप टेस्टी आहे, छान आहे। बघूया आपण मालकाशी जरा भेट करूया। आप एक कब से शॉप चला रहे? मैं लगभग 9 साल से चला रहा हूँ।
अच्छा, हाँ, उसके पहले कौन चलाते थे? उससे मेरे पापा चलाते थे। अच्छा, ये आपके पापा हैं? हाँ, ये मेरे पापा है। हाँ, अच्छा अच्छा। तो अभी आप कंटिन्यू आप चला रहे हैं? कंटिन्यू में चला रहा हूँ। अच्छा, तो अभी आइसक्रीम जो है आप कहाँ से लाते हैं? घर में आइसक्रीम आता है हमारा बॉम्बे से। मुंबई से आता है? बॉम्बे से आता है भाईंदर। अच्छा, तो आपके इसमें कितने वैरायटी है? मैं अभी कुछ कुल्फी में चाहिए कैसा? कुल्फी में? कुल्फी में देखो मलाई है, पिस्ता है, मैंगो है, हाँ एक कसाटा केसर पिस्ता माव कुल्फी। हाँ। हाँ, अच्छा, और अभी अगर बादाम शेक वगैरह है जैसे फालूदा वगैरह, तो उसमें कितना वैरायटी है? उसमें भी उसमें सारे फ्लेवर्स हैं। रोज है, पाइनएप्पल, मैंगो, ऑरेंज, लीची, स्ट्रॉबेरी, चॉकलेट। अभी फ्लेवर और ऐड कर रहे हैं। बटर स्कॉच है, केसर है, पिस्ता फ्लेवर है। अच्छा, तो आपके इसमें स्पेशल कौन सा है? इसमें स्पेशल तो आपको सब बोल नहीं सकते, पर जैसा फ्लेवर कश्मीर लगता है वैसा देते हैं। अच्छा, हाँ, तो अभी आपका आगे क्या प्लानिंग है? अब आगे वैसे यही है। कि आगे कुछ बढ़ाना चाहते हैं ब्रांच? आगे भी तो बढ़ाएंगे तो समझो कोई शॉप डाल देंगे, अच्छा कोई और वैरायटी बढ़ा देंगे, चेंज कर देंगे। अच्छा अच्छा, और चेंज करेंगे? और चेंज करेंगे। तो मैंने भी मैं और निकी ने भी ट्राई किया है, हाँ, तो बहुत अच्छा लगा आपका खाकर, बहुत टेस्टी है। चलो। तो फिर आप क्या चाहते हैं कि सबको मैसेज क्या देना चाहते हैं? यही कि क्या मैसेज देना चाहते हैं कि मैसेज करना जरूरी कि एक बार जरूर आइए, जरूर इसका स्वाद लीजिए। जरूर। जी, तो थैंक यू, आपने हमें इतना सब कुछ बताया, धन्यवाद। क्या देना आपको?